नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या कार्यक्रमात आज आपण अशा एका व्यक्तिमत्वासोबत गप्पा मारणार आहोत ज्यांनी गेली 2 दशके समाजसेवा हेच आपलं जीवन कार्य मानलंय. तर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर. दिलीप भाऊ, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. लोकशाही मराठीमध्ये देखील खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देते. ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे गेली 22 वर्षांमध्ये त्यांनी 15 लाखांहून अधिक लोकसहभागातून भाऊचा डब्बा गरजूंपर्यंत पोहोचवलाय. 365 दिवस चालणारे 3 उपक्रमांसह वर्षभरात तब्बल 90 उपक्रम ते अनेक वर्षांपासून राबवतात. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा कायापालट या उपक्रमात जे रस्त्यावर जगत आहेत, जे असहाय्य, दुर्बल आहेत, ज्या बांधवांनी आपलं मानसिक संतुलनही गमावलंय, अशा प्रत्येकाला त्यांनी आपलं मानलंय. तब्बल 60 महिन्यांपासून हा कायापालट उपक्रम नांदेडमध्ये सुरू आहे. धर्म आणि आरोग्यप्रती जनजागृतीसाठी त्यांनी सत्यगणपती, औंढा नागनाथ, माहूर रत्नेश्वरी इत्यादी अनेक पदयात्रांचे नेतृत्व देखील केले. तसेच स्वच्छता अभियान असो, वृक्षारोपण, खेळ व वक्तृत्व स्पर्धा असोत, आरोग्य तपासणी शिबिर असो की शालेय साहित्यांचं वाटप, दिलीप सरांनी गेली 40 वर्ष एक क्षणही न दवडता सेवा केली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना देश-विदेशातून 101 सन्मान प्राप्त झाले. दिलीप सर, तुमचं हे कार्य, समाजकार्य खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे आणि याबद्दल आम्हाला तुमच्याकडून सर्वच जाणून घ्यायचं आणि तुमचं मार्गदर्शन देखील हवं आहे. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की आपण 15 लाखांपेक्षा जास्त जेवणाचे डबे वाटले, त्याची सुरुवात कधीपासून आणि कुठून झाली? भले ही मैं वो काम नहीं करता, भले ही मैं वो काम नहीं करता जिससे भगवान मिले, पर वो काम जरूर करता हूँ जिससे दुआ मिले, जिससे दुआ मिले. मी नगरसेवक असताना 2002 या 3चं वर्ष असेल, त्यावेळेस आमच्या महापालिकेच्या समोर शासकीय रुग्णालय होतं. हम्म. त्या ठिकाणी काही लोक बाहेरगावचे पेशंटचे नातेवाईक यायचे आणि त्या महापालिकेच्या आवारात चूल मांडायचे. आमचा वॉचमन त्यांना हाकलून काढायचा किंवा इथं चूल लावू नका, आमचे साहेब ओरडतात म्हणून. तर एक दिवस मी असाच संध्याकाळी गेलो होतो, तर त्यांनी एक खेड्यातली बाई चूल लावलेली, तिला वॉचमन काढतोय. मी म्हणलं, का काढायला? म्हणलं, इथं स्वयंपाक करायलेत आपल्या आवारात. मी म्हणलं, त्या बाईला तुम्ही इथं करू नका. आणि मी तिला पैसे दिले. तिनं मला फार आशीर्वाद दिले आणि जेवण कर म्हणून सांगितलं. मग माझ्या लक्षात आलं की आपण किती जणांना पैसे देणार, असे तर अनेक जण असतात. मग त्याच्या वेळेस मी असा विचार केला की एक लोकांकडून दररोज डबे जमा करायचे आणि ते डबे जे बाहेर गावचे पेशंट असतात त्यांच्या नातेवाईकांना द्यायचं. असं मी जवळजवळ 10 वर्ष लोकांकडून डबे जमा करायचे. एखाद्या तुम्हाला सांगितलं महिन्यातल्या 1 तारखेला तुम्ही डब्बा द्यायचा, एकच डब्बा द्यायचा. असे त्या कॉलनीतले 50-100 डबे जमा करायचे आणि ते आणून वाटायचे. मग नंतर एका दिवशी असं झालं की थोडंसं फूड पॉयझनिंग झाल्यासारखं झालं. त्याच्यामुळं मग लोकांकडून जमा करणं बंद केलं आणि मग त्याच्याऐवजी आम्ही एक वाल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याला डबे द्यायचे. ज्या लोकांचा वाढदिवस असेल, कोणाचा स्मृती दिन असेल, तेरवीला वगैरे लोक बोलवतो आपण, अशा लोकांना बोलवतो की त्यांना जेवणाची आवश्यकता नसतं, पण त्यांना बळजबरी आपण जेवायला आग्रह करतो. तर आम्ही त्यांना जेवणाचा बोलवण्यापेक्षा तुम्ही जे डबे ज्यांना खरोखरच गरज आहे त्या लोकांना द्या असं सांगतो. बरोबर. त्याच्यामुळं असे एकही दिवस असा आमचा जात नाही की ज्या दिवशी आमचे डबे मिळाले नाहीत. प्रत्येक दिवशी आम्हाला डबे मिळतात. ज्या दिवशी कोणी भेटलंच नाही देणारे डबे, त्या दिवशी मी माझ्याकडून डबे देत असतो. वा, म्हणजे हे तुमचं कार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, कायापालट हा उपक्रम कसा सुचला? म्हणजे असंच आपला कोविडच्या काळात आम्ही घरोघरी जे बाहेरगावचे स्टुडंट होते त्यांच्या घरी डबे पोहोचवायचो. तर त्यावेळेस आमच्या शिवाजीनगर म्हणून एक भाग आहे नांदेडमध्ये, तिथं दादरावर एक व्यक्ती वेडा तिथं थांबलेला असायचा. त्याला मी रोज डबे द्यायचो. तर एक दिवस चुकून मी त्याला डब्बा दिला नाही. तर दुसऱ्या दिवशी त्यानं मला सांगितलं की दिलीप भाऊ, तुम्ही काल डबे दिले नाही. मी एकदम चमकलो की हा वेडा माणूस मला नावानिशी कसा का ओळखतो. तर त्यानं सांगितलं, मला ओळखलं नाही का, मी रजत तुमच्यासोबत पूर्वी पक्षात काम करायचो. मी हादरलो, माझ्यासोबतचा माणूस असा वेडा झालाय. मग मी म्हणलं की याला काहीतरी चांगलं करायला पाहिजे. मग मी दुसऱ्या दिवशी एका आमच्या मित्राला जो कटिंग दाढी करायचा त्याला घेऊन आलो आणि त्याची कटिंग दाढी करण्यासाठी गेलो. पण त्यानं जोरजोरात धिंगाणा केला, त्यानं काही कटिंग दाढी करू दिली नाही. मग त्या माणसाला तर आम्ही आणलं होतं कारागिराला. मग आम्ही काय केलं, रेल्वे स्टेशनला एका व्यक्तीची दुसऱ्याचीच कटिंग दाढी केली आणि त्याला अंघोळ घातली. ते मला बरं वाटलं. मग तेव्हापासून मग असं ठरवलं की दर महिन्याला
50 ते 60 लोकांना आम्ही माझी टीम आहे सगळी, ते आम्ही सगळ्यांनी त्यांना शहरातून आणतो आणि रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की अशी कोणी व्यक्ती असेल तर आम्हाला कळवा. ते लोक कळवतात. मग आम्ही आमच्या वाहनातून त्यांना घेऊन येतो. त्यांची कटिंग दाढी करून त्यांना नवीन कपडे, त्यांना अंघोळ घालणं, नवीन कपडे देणं आणि चहा, फराळ आणि हे तयार व्हावेत म्हणून ₹100 सुद्धा देतो. हे तब्बल 60 महिन्यापासून आम्ही चालू आहे. खरंच म्हणजे अशा गोष्टी खूप क्वचित होतात. पण साधारण महिन्यामध्ये असे किती व्यक्ती सापडतात ज्यांची कायापालट करायला मिळते 40 ते 50 लोक दर महिन्याला असतातच. दर महिन्याला? कचरे आणि वेचणारे त्यासाठी असतील. वेगळा उपक्रम म्हणजे त्यासाठी हाच वेगळं नियोजन केलेलं असतं का? नाही, याच्यासाठी मी स्वतः माझ्याकडून हे करतो. हां. काही माझे मित्र त्यात मदत करतात, पण जास्तीत जास्त खर्च मी स्वतः करत असतो. बरं, तुमचा घरच्यांचाही पाठिंबा आहे या सगळ्या हो, गोष्टी? सगळं. भाऊचा माणुसकीचा फ्रीज हे काय आहे नक्की? पूर्वी जेव्हा कोविड काळात सर्वजण घरात होते, क्वारंटाईनमध्ये होते, त्यावेळेस मुंबईमध्ये फ्रीज बसवला, असे काही ठिकाणी बसवला म्हणून वृत्तपत्रात बातमी आली आणि माझ्या एका पत्रकार मित्राने सांगितलं की भाऊ हा उपक्रम तुम्ही नांदेडला चालू करा. मी म्हटलं माझे आधीच 70-80 उपक्रम आहे, नवीन चालू करायचं. नाही तुम्ही चालू करा. मग आम्ही आमच्या महावीर चौक म्हणून आहे त्या भागात, पंचवटी हनुमान मंदिर आहे, तिथे एक फ्रीज बसवला आणि त्या फ्रीजमध्ये रोज 40 ते 120 डब्बे सकाळी 10 वाजता आमचे डब्बे आणून ठेवतात आणि ज्याला पाहिजे तो डब्बा घेऊन जातो. ज्यांच्या घरी अन्न शिल्लक असेल, कोणते आपण बरंच असतं, त्यांनी तिथं आणून ठेवायचं आणि कोणीही ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊन जायचं. म्हणजे यात असं नाही की नांदेड शहरातील कोणताही अन्न वाया जाऊ नये शिजलेलं आणि कोणीही उपाशी राहू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की नांदेडकरांच्या सहकार्यामुळं एकही दिवस आम्हाला असा गॅप पडलेला नाही. ज्या दिवशी कोणी दाता भेटलेला नाही त्या दिवशी मी डब्यावाल्याला सांगितलेलं असतं की माझ्याकडून डबे द्या. रोज 40 ते 120 आजही तुम्ही पाहू शकता. सकाळी 10 वाजता तिथं ज्यांना डब्याची खरंच जेवणाची गरज असतात ते लाईन लावून थांबलेले असतात. बरं, दिलीप सर, गणपतीचे भक्त तर सगळेच असतात. गणपतीला आपण वंदन करूनच आपलं शुभकार्य करत असतो. आता तुम्ही कट्टर गणेश भक्त आहात असं आम्हाला कळलं, ते कशामुळे? मी खरं तर पहिले नास्तिक होतो. अच्छा. 1989ला आमच्या आईला दाखवण्यासाठी मी हैदराबादला नेलं होतं आणि थोडासा प्रॉब्लेम होता, पण तिची टेस्ट केली, तिला अचानक तिचे डोळे दिसना झाले, तिला काही दिसना झालं. बाप. मी परेशान झालो, वय तरुण होतं, काही तेवढा अनुभव नव्हता. मग तिथं त्या हॉस्पिटलमध्ये एक गणेशाची मूर्ती होती, तिथं मी गेलो आणि त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की जर माझ्या आईला पूर्ववत दिसू लागलं तर मी तेव्हा एस टीमध्ये जॉब करायचो. एस टी कर्मचारी गणेश मंडळाला गणपती देईल असा नवस केला. योगायोग अच्छा. म्हणा, चमत्कार म्हणा, काय आहे की मी हॉस्पिटलला परत वॉर्डमध्ये गेलो तर आईला पूर्ववत दिसू लागलं. वा. तेव्हापासून मी गणपतीचा भक्त झालो आहे. दरवर्षी एस टी महामंडळाला गणेशाची मूर्ती देत असतो. जवळजवळ 33-34 वर्ष झाले 89 पासून. आणि ती मूर्ती देण्यासाठी वेगवेगळी मूर्ती द्यावी म्हणून छोट्या-छोट्या मूर्त्या आहेत. आज माझ्याकडे 500च्या वर वेगवेगळ्या देश-विदेशातल्या मूर्त्याचे हे आहेत. ते बघायला आहे. गणेशोत्सवाच्या काळात 10 दिवस आमच्या घरी प्रदर्शन असतं. लोक येतात आणि नांदेडपासून एक सत्य गणपती म्हणून एक हे आहे, ठिकाण आहे गणपतीचं. तिथं 151 वाऱ्या मी पायी केल्यात. एकटा नाही, जवळजवळ 300-400 लोक आम्ही पायी जायचो. जवळ 14 किलोमीटर अंतर पायी असायचं. ते 151 वाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. वाह! म्हणजे गणपती बाप्पा हा खरंच आपला संकट दूर Yes. करण्यासाठीच असतो आणि Yes. भक्तांचं तो ऐकतो, ज्यांनी Yes. मनापासून Yes. श्रद्धा असते. आपला पुढचा प्रश्न आहे की धार्मिक कोणकोणते उपक्रम आपण घेता नेहमी? हे पदयात्रा, आता कालच रविवारी आम्ही रत्नेश्वरी देवी म्हणून आहे, तिथं पदयात्रा केली आहे. ते पदयात्रा पाऊस दिंडी म्हणून आम्ही हे करतो. ते पाऊस दिंडीमध्ये आम्ही जाताना सगळ्याकडे बिया, वर्षभर आम्ही बिया एकत्र करतो. 25वं वर्ष होतं रविवारचं. 18 किलोमीटर रविवारी मीच पायीच जाऊन आलेलो आहे. वाह! आमच्यासोबत ते 300-400 लोक होते. सीड बॉल, बिया ते रस्त्यात जागोजागी आम्ही टाकतो. तिथं एक गड आहे आमचा रत्नेश्वरी म्हणून, त्या गडावरही वेगवेगळ्या ठेवतो. आता 25 वर्षात ते पूर्वीचा गड आणि आजचा गड म्हणजे पूर्ण वनराई झालेले आहे. लोक प्रेक्षणीय स्थळ म्हणून तिथं बघायला येतात. हो आहे. त्याशिवाय मी अमरनाथ यात्रेला आता 4 तारखेला 4 जुलैला अमरनाथ यात्रेला जाणार आहे. ते माझं 25वं अमरनाथ यात्रेला सलग मी 25व्या वर्षी जात आहे. काशी आणि हरिद्वारला जी गंगा आरती असते त्याप्रमाणे गंगा आरती आम्ही कार्तिक पौर्णिमेला नांदेडला करतो. जवळजवळ 15,000 लोक
त्या हम्म, हम्म, गंगेच्या आरतीला ते असतात. अतिशय चांगलं नयन मनोहर दृश्य असतं. दरवर्षी मी एक महिलांना एक ड्रेस कोड देतो की हम्म. पिवळी साडी घाला, भगवी साडी. तर तो दृश्य पाहण्यासारखं असतं. असे अनेक वेगवेगळे अ, भंडारे असो, हे असो, असे कार्यक्रम चालूच असतात. नक्कीचच. म्हणजे हे सगळं कार्य खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि यामुळे आपल्याला एक समाधान देखील मिळतं. येस. सर तुमच्याशी पुढे कंटिन्यू गप्पा करायच्याच आहेत. मात्र कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर. दिलीप सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तिन्ही ऋतूंसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतात. तर त्याबद्दल काहीतरी सविस्तर सांगा? आम्ही हिवाळ्यात एक दिवस माझ्या गेस्ट आले होते. तर हं. त्यांना सोडायला मी 2:30 वाजता रेल्वे स्टेशनवर गेलो. तर स्टेशनवरून जेव्हा त्यांना सोडलं आणि मी कारमधून येऊ लागलो, तर रस्त्यात पाहिलं हिवाळ्याचे दिवस होते, कडाक्याची थंडी होती. तर बाहेर आल्यानंतर मी पाहिलं एक व्यक्ती रस्त्यात झाडाखाली थंडीनं कुडकुडत होता. हं. तेव्हा माझ्या गाडीत एक शाल होती, मला सत्कार केलेली. ती शाल मी टाकली त्याच्या अंगावर. त्याला थोडंसं त्याचं बरं वाटलं त्याला. तर मी विचार केला, की अशा कितीतरी व्यक्ती असतील ज्या रात्री थंडीत कुडकुडत असतील. मग तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली, की आपण ब्लँकेट वाटपायचा कार्यक्रम चालू करूया आणि मी त्याला नाव दिलं मायेची ऊब म्हणून. वाह! आम्ही काय करायचो, जितकं वर्ष असेल 2020 पासून चालू झालेलं आहे. हं, हं. 2020 पासून जितके वर्ष असतील तितक्या वर्षाचे तितके ब्लँकेट आम्ही लोकांकडून गोळा करतो. ज्या व्यक्तींनी ब्लँकेट दिलं त्याचं नाव त्या ब्लँकेटवर प्रिंट केलं जातं. 20-25 ब्लँकेट लोकं देतात. अपेक्षेपेक्षा जास्त ब्लँकेट देतात आणि ते ब्लँकेट आम्ही 40 मध्यरात्री नांदेड शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन जे रस्त्यात झोपलेले आहेत त्या सगळ्यांच्या अंगावर टाकतो. या आमच्या मायेची ऊबमुळं गेल्या अनेक वर्षात नांदेड शहरात एकही व्यक्ती मृत्युमुखी पडलेली नाही. नुकताच माझा 61चा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस मी लोकांना आवाहन केलं होतं, की आपण हार तुरे न आणता ब्लँकेट आणावं. आणि मला सांगायला आनंद वाटतो, की जवळ-जवळ 6 क्विंटल ब्लँकेट मला 61च्या कार्यक्रमाला आले. वाह! यावर्षी तर आम्ही अनेक बाहेरसुद्धा ब्लँकेट पाठवलेले आहेत. हे हिवाळ्यातलं झालं. पावसाळ्यात आम्ही कृपाछत्र म्हणून छत्र्या वाटपाचा कार्यक्रम करतो. तोही असाच आहे. बाहेर ज्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर, बस स्टँडच्या बाहेर जे लोकं अचानक पाऊस पडत असताना आम्ही तिथं थांबतो. जे लोकं अचानक येतात, त्यांना छत्री नसल्यामुळं त्यांना फार हे होतं. त्यांना आम्ही छत्री त्यांना देतो. त्यांना फार आनंद वाटतो, की अचानक छत्री मिळाली. ती छत्री आम्ही लोकसहभागातून देत असतो. त्या छत्रीवरही जे डाटा असेल त्याचं नाव आम्ही प्रिंट करत असतो. उन्हाळ्यात चपला वाटपचा चरण सेवा हं, हा हं. कार्यक्रम असतो. जितकं वर्ष असेल तितक्या चपला वाटप. असे तिन्ही ऋतूत वेगवेगळे 3 उपक्रम आम्ही चालवतो. म्हणजे खरं तर तुम्ही जे हे कामं करता हे तुम्हाला दैनंदिन जीवनात तुम्हाला अनुभव अनुभव आलेला आहे. हां, म्हणजे रस्त्यात सापडलेला हां. माणूस हं, समजा किंवा दाढी-मिशीमुळे हं. कायापालट चालेल. किंवा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी करतात. बरं तरीसुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे, की हे सगळं करण्यासाठी आपल्याला प्रेरणा येते कुठून तरी. ती तुम्हाला कशी मिळाली? मी माझं शिक्षण शासकीय विद्यानिकेतन संभाजीनगर, त्याला पब्लिक स्कूल म्हणतात. हं, हं. 4थीपासून 4थीमध्ये मी नांदेड जिल्ह्यात पहिला आलो होतो. त्यावेळेस मला शासकीय विद्यानिकेतनमध्ये ती शाळा म्हणजे अतिशय नुसता अभ्यास नाही, तिथं संस्काराचं केंद्र आहे. तिथं हं. आमचे चिपळूणकर सर सारखे गोगटे, दिलीप गोगटे सारखे प्राचार्य होते. त्यांनी तिथल्या शिक्षकांनी आमच्यावर असं बाळकडू दिलेलं आहे, की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. हो. आणि समाजाला आपण देण्याच्या अपेक्षेनं आपण आपलं कार्य केलं पाहिजे आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात एक हे होतं की समाजासाठी काही करायचं. जेव्हा मी नोकरी लागली, काय चांगलं उत्पन्न तर त्यावेळेस मी समाजसेवाच चालू केलेले आहे, वेगवेगळे उपक्रम आणि मला सांगायला आनंद होतो, की कुठेही जगात कुठेही कोणीही काही समाजसेवा केली आणि मला कळालं, तर मला हे कळतं की त्यांनी जर केलं, त्यांचं सक्सेस झालं, तर मी का करू शकत नाही? बरोबर. त्याच्यामुळं ते करण्याचा प्रयत्न. अनेक जण मला सुचवतात. आताच आज जेव्हा मी येत होतो, तेव्हा मला एकाने फोटो पाठवला, की लहान बाळांना दूध दूध पान हं. करण्यासाठी एका गावात असे शेड तयार हं, केलेलं हं. होतं आणि ते शेड भाऊ तुम्ही नांदेडला चालू करा. आता ते माझ्या डोक्यात आहे. तेही वाह! नांदेडला आपण चालू करू. म्हणजे असे वेगवेगळे कोणतेही कार्यक्रम दुसरं करू शकतो, तर आपण का करू शकत नाही? आणि मला
आणखी एक सांगा वाटतं, की माझं सोशल मीडिया फार स्ट्राँग आहे. माझ्याजवळ WhatsAppचे 1000 ग्रुप आहेत. इंडिव्हिज्युअल 25,000 कॉन्टॅक्ट्स आहेत. एखादी गोष्ट मी सोशल मीडियामध्ये टाकली, की असं-असं आपल्याला चालू करायचं, तर अनेक जण जितके मला अपेक्षा असतात त्याच्याहून जास्त लोकं मदत करतात. त्यांचा विश्वास आहे आणि माझी एक खासियत अशी आहे, की मला कोणी 10 पैसेही मदत केली, तर मी ती गुप्त ठेवत नाही. त्यांना ती सगळ्यांना सांगतो, हं, की बा हं. यांच्याकडून ही मदत झाली. त्यांनी सांगितलं समजा माझं नाव जाहीर करू नका, तर एका अज्ञात दात्याकडून मदत झाली. म्हणजे पारदर्शकता असल्यामुळं आणि येस. अनेक वर्षापासून सातत्य असल्यामुळं लोकांचा विश्वास आहे. त्यामुळं कोणतंही काम मी करू शकतो याचा मला आत्मविश्वास आहे. कारण आपण कोणतंही काम मनाने केलं तर ते नक्कीच सक्सेसफुल होतं. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की नरेंद्र देवेंद्र महोत्सव म्हणजे नेमकं काय? मी नांदेडमध्ये आमच्या महापालिका कवी संमेलन घ्यायची. हं. तर त्यावेळेस मी कवी संमेलन ऐकायला गेलो होतो. तर ही जवळ-जवळ 95ची वर्ष तेव्हाची गोष्ट असेल. तर ते कवी संमेलन पहिल्या वर्षी जेव्हा हिंदी कवी संमेलन ऐकलं तर मला खूप आनंद झाला, हं. की इतकं चांगलं कवी संमेलन रात्रभर चालायचं तेव्हा 10 वाजण्याचा लिमिट नव्हतं. तर दुसऱ्या वर्षी परत त्याच कवींना त्यांनी तिथल्या आयोजकांनी बोलावलं. ते कवी तीच गोष्ट परत-परत ते मागच्या वर्षीच्याच कविता सांगू लागले. तर मी इंटरव्ह्यूमध्ये त्यांना सांगितलं, की "सर, लास्ट टाईमला तुम्ही ज्या कविता सांगितल्या त्याच कविता सांगतायत. आम्ही त्या वर्षभर तेव्हा ऐकलेल्या आहेत. ते रेकॉर्डिंग आमच्याकडे कॅसेट आहेत ते. तर तुम्ही नवीन कविता." तर त्यांनी सांगितलं, की मी लहान होतो तेव्हा, "बेटा, जब तू आयोजक बोल के रहेगा, तब तू बोलने का हं. अधिकार है. अभी जिसने रखा है, वो उसने बोला तो ही मैं नई कविता बोलूंगा, नाही तो वही बोलूंगा." तेव्हा मग मी छोटा होतो, तर मी मनात ठरवलं, एक ना एक दिवस मी कवी संमेलन हं, घेईल हं. आणि तसंच झालं. मी कवी संमेलन चालू केलं आणि पहिल्या वर्षी त्याच कवीला बोलवलं, म्हणजे सगळ्या टीममध्ये त्यालाच आणि त्यानं नेहमीप्रमाणे तीच कविता चालू केली. तर त्यावेळेस मी माईकमध्ये स्वतःहून जाऊन त्याला सांगितलं, की "ये कविता मैं नहीं बोलना है, क्योंकि तुमको याद नहीं होगा, 95 में आपने बताया था कि तुम आयोजक, आज मैं आयोजक हूँ और हं. मैं बोल रहा हूँ कि ये कविता तुम बार-बार बोलते, नई कविता सुनाए." तो उसने बोला, त्यांनी माझ्या शाबासकी दिली, की "बेटा तू बहुत आगे जाएगा, वो याद रखे तूने कवी संमेलन." आणि तेव्हापासून मी दरवर्षी कवी संमेलन घेत असतो. त्या कवी संमेलन 2 दिवसाचं कवी संमेलन असते वर्षात. पहिल्या दिवशी मराठी हास्य दरबार, दुसऱ्या दिवशी अखिल वाह! भारतीय हिंदी कवी संमेलन. देशातले सगळे टॉपमोस्ट कवी त्या कवी संमेलनाला आले आहेत. 25,000 ते 30,000 लोकं रात्रभर, पूर्वी रात्रभर असायचं. आता हं. 10 वाजेचं त्याला बंधन असल्यामुळं आणि त्याला आम्ही आमच्या नेत्याचं नाव नरेंद्र देवेंद्र महोत्सव असं नाव दिलेलं आहे. बरं म्हणजे कोणतंही काम जिद्दीने केलं तर ते सार्थकी सातत्य. लागतंच. बरं हे सगळं काम करण्यासाठी, उपक्रम करण्यासाठी वेळ ही खूप महत्त्वाची असते. तर वेळ आणि आर्थिक नियोजन कसं करता? कारण की आर्थिक नियोजन देखील खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं करायचं असेल तर वेळ आणि तितकाच पैसा देखील महत्त्वाचा आहे. कोणतीही गोष्ट नवीन उपक्रम चालू करायचा असेल, तर माझ्या डोक्यात हे असतं, की आपण चालू करायलो ते बंद होता कामा नये आणि म्हणजे सांगायला चांगलं वाटतं, की मी कोणताही उपक्रम आतापर्यंत खंडित केलेला नाही. नवीन उपक्रम वाढवत गेलो, हं, हं. पण जुना उपक्रम बंद झाला आणि नवीन चालू केला असं नाही. आरंभशूर नाही. शेवटपर्यंत जोपर्यंत हे आहे तो. तर मग हे करत असताना त्याचा बजेट किती येतं ते येतं. मग लोकांनी समजा दिलं नाही, तर मग आपण त्याची तयारी केली पाहिजे. हं, हं. समजा आपण लोकांनी काही पण या आपले सगळ्यासाठी कुठून निधी मिळतो? निधी शासकीय वगैरे कधी निधी मिळत नाही, कोणत्याही हं, क्लबकडून वगैरे काही मिळत नाही. लोकसहभागातून लोकं देतात हं. आणि पण मी त्या पूर्ण माझं स्वतःचं बजेट तेवढं करून ठेवतो. जर दिलं नाही तर आपल्याला सक्सेस करायचं आहे, त्याच्यामुळं आपण खर्च करण्याची तयारी ठेवतो. हं, हं. त्याच्यामुळं समजा कोणी मदत एखाद्या कार्यक्रमाला नाही झाली, तरी मी स्वतःच्या ह्याच्यातून करत असतो. वेळेचं म्हणला तर सध्या मी म्हणजे आर्थिकदृष्ट्या माझा पेट्रोल पंप वगैरे आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय चांगला झालाय. दोन्ही मुलींचं लग्न झालंय. त्याच्यामुळं जिम्मेदारी काही नाही. हं, आणि हं. घरचेही सगळेजण आमचे 4 भाऊ आहेत, सगळेजण मदत करतात. मिसेसही काही ऑब्जेक्शन घेत नाही. त्याच्यामुळं वेळ भरपूर मला असतं आणि आमची प्रत्येक याची वेगवेगळी टीम आहे. जसं अच्छा. आता फ्रीजसाठी डब्बे, आमच्या भाऊच्या डब्यासाठी डब्बे बनवणारी त्याची टीम वेगळी, काया पालटसाठी वेगळी, असे वेगवेगळे टीम आहेत आणि त्या त्या टीमला प्रत्येकाला काम माहीत असतं. त्याच्यामुळं वेळेचं नियोजन सगळं होतं आणि प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध केली तर निश्चितच सक्सेस होते. आता 4 तारखेला मी याला चाललोय अमरनाथला हं. 25व्या वर्षी. त्याचं पूर्ण नियोजन जाऊन येईपर्यंत सगळं 14 दिवसाचं नियोजन झालेलं आहे. तिथेही आम्हाला लोकं जेवण देतात.
पूर्ण हं. 93 लोक आहोत. सगळे लोक माझे मित्र रस्त्यात जागोजागी जेवण जे माझ्यासोबत येतात त्यांना जेवणाचा एकही पैसा खर्च लागत नाही. म्हणजे इतकं आपण नियोजन केलं, त्यांच्याशी संबंध चांगले ठेवले. त्यांना 25-25 वर्षापासून काश्मीरमध्ये लोक जेवण देतात. म्हणजे त्यांच्याशी संबंध आपण चांगले ठेवले, तेच हे होतं, त्याच्यामुळे हे शक्य निश्चितच. होतं. तुम्ही हे इतके सगळे उपक्रम करता आणि ते उपक्रम अजूनही चालू आहे. ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. पण आत्तापर्यंत तुम्हाला या सगळ्या कार्यासाठी तुम्ही जे हे समाजकार्य करताय त्यासाठी 101 पुरस्कार मिळालेत. ते किती समाधानी वाटतं आता तुम्हाला? बरेचदा अनेक जण मला म्हणतात, की "बा तुम्ही पुरस्कारासाठी काम करताय की काय?" मी हं. तसं नाही. लोकं हे काम पाहून मला पुरस्कारासाठी अ, मला पुरस्कार घेण्यासाठी सांगतात. तर त्यावेळेस त्यांचं जे समाधान असतं किंवा ते या कामाबद्दल त्यांनी जे आपल्या कामाबद्दल त्यांनी जे अप्रिशिएट केलेलं हं, असतं, हं. त्याच्यावरून असं वाटतं, की आपण योग्य ट्रॅकवर चाललो, बरोबर. योग्य दिशेने चाललो. आणि समजा पुरस्कार घेतला नाही तर त्या पुरस्काराचा अपमान होण्यासारखा होईल. आणि मी पुरस्कार घेतला, की त्याची माहिती सगळ्याला होते आणि दर पुरस्काराच्या वेळेस जेव्हा मी तिथं बोलतो, त्यावेळेस मी सांगतो किंवा आपण मला पुरस्कार देऊ नका. माझ्या एखाद्या उपक्रमामध्ये किंवा माझ्यासारखा एखादा उपक्रम तुम्ही चालू केला. आमचा भाऊचा डब्बा तर आता पूर्ण महाराष्ट्रात जवळ-जवळ 10-12 ठिकाणी त्यांची हं, हं. माझ्याकडून माहिती घेऊन वेगवेगळ्या कोणी साईचा डब्बा, कोणी ताईचा डब्बा असे वेगवेगळे वाह! ठिकाणी चालू आहेत. तर म्हणजे असे अनेक उपक्रम आहेत, की जे हं. माझ्या याच्याकडून उपक्रमाची माहिती घेऊन लोकांनी चालू केलेलं आहे. त्यामुळं एक समाधान आहे किंवा जे काही आपण करतोय ते लोकांच्या याच्यासाठी करतोय. त्यात कोणताही आपला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यामुळं पूर्ण समाधानी आहे. निश्चितच सर, म्हणजे आपण जे काम करतो, आपण जे कार्य करतो त्यात समाधान मिळणं खूप महत्त्वाचं असतं. बरं आता हजारो दर्शक आपली मुलाखत पाहतायत, तर त्यांना काय तुम्ही संदेश द्याल अगदी थोडक्यात? अ, लोकशाहीच्या चॅनलला मला ही माझी माहिती लोकांना पोहोचण्याची संधी दिली त्याबद्दल लोकशाही चॅनलचा तर धन्यवाद व्यक्त करतोच. पण लोकांनाही माझी विनंती राहील, की आपण आपला परिवार, आपले मुलं इतक्यापुरतं न पाहता समाजालाही आपण काहीतरी देणं लागतो. या उद्देशानं आपण समाजासाठी करण्यासाठी भरपूर आहे. प्रत्येक इतकं हे क्षेत्र इतकं मोठं आहे, की तुम्ही कितीही केलं तरी कमी पडतं. तर आपल्या जे काही योगदान होईल, त्या योगदानाप्रमाणे आपण करावं. फक्त तुम्हाला एवढंच म्हणेल, की इंसानियत दिल में होती है, हैसियत में नहीं. इंसानियत दिल में होती है, हैसियत में नहीं. इंसानियत दिल में होती है, हैसियत में नहीं. ऊपर वाला केवळ कर्म देखता है, वसियत नहीं, वसियत नहीं. तर वाह! आपण काम करा, निश्चितच तुम्हाला समाधान मिळेल. एवढंच सगळ्यांना निश्चितच. सर, आता तुम्ही खूप छान म्हणालात, की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठीच आपण समाजासाठी काहीतरी करणं तितकंच महत्त्वाचं आहे, जे तुम्ही करताय. तुम्ही जे समाजकार्य करताय खरंच ते वाखाणण्याजोगं आहे आणि तुम्ही असेच खूप सारे समाजकार्य करत राहावे यासाठी लोकशाही मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीचं ताई तुमचंही खूप खूप धन्यवाद. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.